मंगेश काळुखे हत्या प्रकरणी मानसी मंगेश काळुखे यांनी दिली प्रतिक्रिया. खोपोलीतील मंगेश काळुखे यांच्या हत्येला 12 दिवस पूर्ण होऊनही अद्याप मुख्य सूत्रधार यांना अटक झाली नसल्याचा आरोप काळुखे कुटुंबीय यांनी केलाय. मंगेश काळुखे यांच्या पत्नी मानसी काळुखे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या हत्येत अनेक जण असल्याचा आरोप देखील मंगेश काळुखे यांच्या पत्नी मानसी काळुखे यांनी केलाय. आम्हाला न्याय द्या, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी काळुखे कुटुंबियांनी केली आहे. आज 12 दिवस झाले, अजून कोणाला पकडले नाहीत. जे आहेत ते अजून पाठीमागे भरपूर उभे आहेत. जे रवी देवकर यांनी एकट्याने केलेलं नाही, त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे आहेत. एक पकडतोय, पण अजून न्याय कसा नाही भेटत. अजून ते भरत भगत आहेत, त्यांचे 10 कॉल आहेत रवी देवकरला. रवी देवकर त्यांना केलेले आहेत. त्यांचा तपास सुरूच आहे, पण त्यांनी अजून लवकरात लवकर करायला आज 12 दिवस झाले, अजून भेटत नाहीत. कारण ते आहेत ते नाहीत, त्याच्या अजून पुढे भरपूर माणसं आहेत. ते बरेच बघत आहेत. सुधा घारे पण आलेले आहेत अजून. ते येत का नाही समोर, ते का बाहेर लपून राहिलेले आहेत. कधी नाही भेटल आम्हाला आमदार साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेब, कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला. आज 12 दिवस होऊन गेलेले. समोरासमोर आमच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जे आमच्या गावातून जे 4 घरं गेलेली आहेत ना, त्यांना पण हजर करायला पाहिजे. कारण त्यांच्या बरोबर ते पण फरार झालेले आहेत. त्यांचा हात असेलच ना, म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना, इथं राहिले असते. त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले आहेत. कोण ना कोणी येत. दुर्गेश देवकर हा पहाटे 5 वाजता येतो, त्याच्या घरातून काय सामान घेऊन जातोय. हे म्हणजे पोलीस वाजून काय करतात. येतोय रात्रीचे, कोण त्यांना पाहता नाही येत काय. हा पाहिलंय, पहाटे 4 दरम्यान पाहिलेलं आहे. आमच्या गावातल्या एक लेडीने सांगितलं. माझ्या बाप्पांना न्याय का नाही भेटला. सगळे आरोपी, अर्धे आरोपी फरार आहेत, अजून ते मोकाट फिरतायत. न्याय कधी भेटेल. आज 12 दिवस झाले. माझ्या पप्पांच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. एवढं निर्गुणपणे मारलं त्यांना. पण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून, पण अजून काहीच नाही झालेलं आहे. एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय. तुम्ही आयात होईल असं काय. त्यांची चुकी काय होती. त्यांनी गावासाठी सगळं केलं, घरात कमी आणि गावासाठी जास्त. हीच त्यांची चुकी होती का. त्याच्यापुढे राजकीय नेते पण उभे राहायला डगमगतील का. आपण पडलो तर आपल्याला, आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून. हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का. आपण निवडून नाही आला पाहिजे. आम्ही निवडून आलो तर आमचे हा प्रकार घडलाय. त्यांना पकडले, पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून कनेक्ट चौकशी करत. कारण रवींद्र देवकर ह्याच्यात एकट्याची ताकद नव्हती, ह्याच्या मागे अजून भरपूर जण होते. ते भरत भगत यांचे 10 कॉल होते त्यांना, अजून दुसऱ्यांचे कॉल होते, पण ते अजून का चौकशी करत. मग ह्याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे थोडाफार, म्हणून ते चौकशी करत नाहीत. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लवकरात लवकर यांची तपासणी करावी. मत आहे का. आम्ही काल कोर्टात गेलेलो. त्यांची तारीख होती. सुधाकर घारे, भरत भगत यांची. ते अटकपूर्व बेल मारत होते. तर त्यांचा रोल आता SP मॅडमने सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा. तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला, अजून त्यांचा हात नाही याच्यात. त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा. त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी 100% सांगू शकतो. असे 10 कॉल भरत भगत यांची 26 तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना. असे 10 कॉल गेलेत आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर हे भरत भगत यांच्या. भरत भगत हे त्यांचा हात 100% आहे. अजून त्यांचा तपास कधी होईल. SP मॅडम काय करताय त्याच्यात. आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, ते येऊन आम्हाला मारतील. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत
काही लोक. रवी देवकर यांच्यासोबत ते 4ही घरं गायब केलेली आहेत त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत. आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या.